अभिनंदन तुझं भीमराव. भीमराव, खूप खूप अभिनंदन. धन्यवाद गुरुजी. गुरुजी, तुम्ही जो लहानपणी मार्ग दाखवला होता त्याच मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही म्हणाला होतात की भीमराव, नेहमी संघर्ष करत राहा. ही परिवर्तनाची सुरुवात आहे. तुला आणि तुझ्या जातीच्या लोकांना असाच संघर्ष करत राहावा लागेल. संघर्षही करतोय आणि जे वचन मी तुम्हाला दिलं होतं की मी नेहमी शिकत राहीन, ते वचन पाळण्याचा प्रयत्न करतोय गुरुजी. शिकण्याचा प्रयत्न करतोय. बघतोय मी भीमराव, मी लोकांकडूनही ऐकलं तुझ्याबद्दल. जितकं ऐकलं आणि पाहिलं त्यानं तर एवढंच समजलं की तू अगदी बरोबर दिशेने जात आहेस. आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की मी साताऱ्याहून एक भीमराव पाठवला होता आणि तू इथे येऊन आपल्यासारखे अनेक भीमराव बनवलेस. मी साताऱ्याला जाईन की तिथल्या लोकांना खूप गर्वाने सांगेन की मी भीमराव बद्दल जशी कल्पना केली होती तो माझ्या कसोटीला पूर्णपणे खरा उतरला. धन्यवाद गुरुजी. आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही सगळे माझ्या वाढदिवसाला इथे आलात आणि खूप चांगल्या प्रकारे साजरा केला. मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. भीम, तुम्ही साताऱ्यातून निघून गेल्यावर तुझी आणि रामजीची भेटच झाली नाही. आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी विचार केला की जाऊन तुला शुभेच्छा देऊ, आनंद साजरा करू, नाचू गाऊ. म्हणून आम्ही सगळे आलो. हो ना पंडितजी? का नाही शेठजी, बिलकुल. भीम, मला माफ कर. रामजी, तुम्ही पण माफ करा. त्या दिवशी रात्री मी न सांगता निघून गेलो कारण माझ्याकडे दुसरा कुठला मार्गच नव्हता. मी साताऱ्याला गेलो तर तुमची खूप आठवण यायची, पण मी परत येणारच होतो. पण शेठजींनी मला थांबवलं. ते म्हणाले की भीमचा वाढदिवस येणार आहे, तेव्हा सगळे एकत्रच जाऊया. काही हरकत नाही मंगेश काका. भीमपोरा, बाबांची अवस्था तर तुला माहितीच आहे. तरी बी पेन्शनचे काही पैसे वाचवून मी तुझ्यासाठी तुझ्या वाढदिवसाला एक निळ्या रंगाचा कोट भेट म्हणून दिला. तू विचारशील निळा रंगच का? कारण निळा रंगच आकाशाचा रंग असतो आणि मला वाटतंय की तू आकाशाची उंची गाठावीस. आठवतंय पोरा, जेव्हा आपण महू सोडत होतो तू एक गोष्ट सांगितली होतीस, इथली प्रत्येक भिंत निळ्या रंगाने रंगवीन, जिथेही राहीन तिथून आकाशाकडे बघीन, मग आपलं घर
अरे मंगेश, आता आम्हा सगळ्यांना असंच उभं करणार आहेस की का बसण्याचा बंदोबस्तही करशील? अरे नाही नाही, अतिशय चांगली बसण्याची व्यवस्था होईल. या नंदू. या शेटजी, या ना, या इथे. या ना रे. जुनी माणसं आता करतो पंडितजी. भिवा, तू इतकं मोठा झालास की एवढी एवढी जाडी जाडी मोठी मोठी पुस्तकं वाचायला लागलास. हो आई, जसं जसं मोठ्या इयत्तेत गेलो तशी तशी पुस्तकही जाड होत गेली. हो, पण एवढी मोठी? मला तर लई भ्या वाटते ही पुस्तकं बघून. फक्त वाचतोस का काय डोक्यात बी शिरतं? शिरत ना डोक्यात. पण म्या नाराज आहे. का? का म्हणजे हे असं शिकवलंय आहे मी तुला? असं पसरून ठेवतं का कोणी पुस्तक? माझ्या सुनेला किती त्रास होत असेल. आई, जेव्हा तुझा मुलगा लहान होता तेव्हा जास्त चांगल्या प्रकारे वस्तू ठेवायचा. होय का? कारण माझा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हापासून लई मोठ्या मोठ्या बाता करायचा. तसं भिवा, ही जागा लई झाक आहे ना? हाय ना? हो आई, पण आपल्या साताऱ्याच्या घरा इतकी सुंदर नाही, कारण तिथे तू होतीस ना. आणि आता तू इथे आली आहेस तर हे घर अजूनच सुंदर झालं. आणि माहितीये, मी रोज तुला आकाशात ताऱ्यांच्या रूपात बघतो. चल चल, खूप झालं. मोठ्या मोठ्या गोष्टीत फसवू नकोस मला. ते बघ, सुनबाई आलीये. तुला तिच्याकडे काही मागायचं होतं ना? काय झालं? तुम्ही इथं काय करताय? काही नाही. रमा, तू ते पत्र मला देणार होतेस ना? आत्ता दाखवशील? काय लिहिलंय यात? बघा ना, कळेल तुम्हाला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बस एवढंच लिहिलंय यात? एवढंच लिहायचं होतं तर पत्र कशाला लिहिलंयस रमा? हे तर तू सकाळपासून म्हणतेच. चिठ्ठी वाचायची उत्सुकता वाढवली म्हणून तर तुम्ही मला फिरायला नेलं. आणि तेव्हा तर या सगळ्यांनी तुमच्या वाढदिवसाची तयारी केली आणि तुमच्यापासून हे सगळं लपवायचं होतं, म्हणून मी हे समज केलं. अच्छा.
आज तुमचा वाढदिवस आहे म्हणून मी आज लई खुश आहे. मला गर्व आहे की माझे पती तुम्ही आहात. आजच्या दिवशी तुम्हाला मला एवढंच सांगायचंय. मी तुमच्या प्रत्येक लढाईत तुमची साथ देईन, तुमच्या प्रत्येक संघर्षात साथ देईन. मी तुमची साथ आयुष्यभर कधीही नाही सोडणार. शेठजी, काहीही म्हणा, तुमची दाढी खूपच छान दिसते. तुम्हाला बघून कुठल्या तरी भव्य पुरुषाचा भास होतो. भव्यता विचार व्यवहारात आणि गोष्टीत असायला पाहिजे. जी फक्त दाढी ठेवून नाही येऊ शकत. पंडितजी, साताऱ्यात जो जो भीमामुळे प्रभावित झाला त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात परिवर्तन झालं. नाहीतर भीमाला भेटण्यापूर्वी आपण सगळे कसे होतो? पाणी घ्या ना. घ्या ना. पंडितजी, शेठजी, घ्या ना, स्वच्छ पाणी आहे. भीम, मी जेव्हा कधी तुला बघतो ना, तुझं बालपण आणि माझी पाप आठवतात. भीम, खरं सांगू तर आम्ही जे काय केलं त्याच्यावर लय पश्चाताप आहे. जर तू नसतास ना तर बहुतेक आम्ही साताऱ्यात आजही तसंच काहीतरी करत असतो. तू आम्हा सगळ्यांना बदललंस भीम. सोडा ते सगळं. त्या सगळ्या झालेल्या गोष्टी आहेत. पण आजचं सत्य हेच आहे ना की तुम्ही सगळे या भीमराववर खूप प्रेम करता. घ्या, थंड पाणी आहे. घ्या मंगेश काका. बाळा, आज तू इतक्या दिवसांनी घरला आलास. मी खुश झालो रे. पर वाईट बी वाटतंय की तू इतक्या वर्षांनी आलास. तू घरची आठवण बी काढली नाही. बघ पोरा, तू माझा मोठा मुलगा आहेस आणि मोठा पोरगा बापाचा खांदा असतोय. मला आशा होती तू माझं सगळं वझ आपल्या खांद्यावर उचलशील. पर तू घर सोडून गेलास. आता मी चाललोय बाबा. आता वेळ आली आहे. समध्यांनी आपले आपले रस्ते निवडायचे. तुम्ही भीमासाठी शिक्षणाचा रस्ता निवडलाय. आता मी बी स्वतःचा एक रस्ता बनवायला निघालोय. खरं सांगू पोरा,
जर तू जबाबदार असतास तर बहुतेक या घरची ही अवस्था झाली नसती. आणि ना आपण भीमासनी शिकवाया असमर्थ असतो. बाबा, तुम्ही लहानपणापासून कधी समजलंच नाही की भीमचा मला बी तेवढाच अभिमान वाटतो जेवढा तुम्हासनी वाटतो. भीमासनी त्रास होतो तर मला बी होतो. भीमा संग प्रत्येकाला मी आपलं मानतो. पण आता खरं हे पण आहे की मी माझ्या घरापासून लांब राहतो तरी मला हा परिवार जवळ वाटतो. भीम, आनंद जवळचे वाटतात. म्हणून बाबा, माझ्याकडे तक्रार करू नका. मी अभि नाही करत आता कोणाकडे तक्रार. तुझ्याकडे तक्रार करू नग तर कोणाकडे करू? सांग ना. बाबा, वाद नका घालू. दादा, किती वर्षानंतर आलायस तू. आम्हाला खूप छान वाटतंय. आणि बघा ना, आता परत आपण सगळे एकत्र राहू शकतो. किती छान वाटेल. नाही भीम, आमच्या बरोबर आल्याने परत त्याच अडचणी सुरू होतील. नेहमी तुम्हासनी माझीच चूक दिसते. या नाही म्हणलो तर त्यात कुठली मोठी गोष्ट झाली? मोठी गोष्ट आहे बाळा, तू माझा विश्वासघात केलायस. खोटं खोटं असतंय. जेव्हा तुम्हासनी मी नेहमी चुकीचाच वाटतो तर मग जाणून का घेता की मी काय करतो, कसं करतो, का करतो, कधी करतो? बाळा, तू हद्द पार करतोयस. व्यवस्था आहे ना बाबा. मी काय पण बोलतो, केवढं पण बोलतो तर हद्द पार होते. आपण दूर राहिलो तेच चांगलं आहे. पण बाळा दादा, हे गरजेचं नाहीये. जेव्हा तुम्ही राहायचात त्याच अडचणी पुन्हा सुरू होतील. एकदा राहून तर बघा, कदाचित सगळं चांगलं होईल. आणि काय माहित, जेव्हा आपण सगळे सोबत राहू तेव्हा समजा ठीक बी होईल. पोरा, जुन्या गोष्टी विसरून जा. खरंच प्रयत्न तर करून बघ. समजा ठीक होईल पोरा. आत्या, लक्ष्मी, भीम, बाबा, मी समध्यांना सांगतोय, आता आपलं एकत्र राहणं नाही होणार. नाती तेव्हाच चांगले असतात जेव्हा लांब लांब राहतात. दादा,